नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आज 23 मार्च अर्थात शहीद दिवस. त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या क्रांतीवीरांची माहिती पाहूया. लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकूया शहीद दिवस. भारताचा स्वातंत्र्य लढा हा त्याग, बलिदान आणि देशप्रेमाची प्रेरणादायी गाथा आहे. या लढ्यात अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा शूरवीरांच्या स्मरणार्थ दरवर्षी 23 मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून वीरांना वंदन केले जाते. 23 मार्च 1931 हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या महान क्रांतिकारकांना ब्रिटिश सत्तेने फाशी दिली. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत बलिदान दिले आणि संपूर्ण देशाला प्रेरणा दिली. या घटनेमागे एक महत्त्वाचा इतिहास आहे. पंजाब केसरी म्हणून ओळखले जाणारे लाला लजपत राय हे एक महान राष्ट्रभक्त नेते होते. 1928 मध्ये सायमन कमिशनच्या विरोधात आंदोलन करत असताना ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. रामप्रसाद बिस्मिल यांच्या सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है या गीताने अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली. लाला लजपत राय यांच्या मृत्यूंचा बदला घेण्यासाठी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी ब्रिटिश अधिकारी सॉन्डर्सवर हल्ला केला. ही घटना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली. भगतसिंग हे अत्यंत धाडसी आणि विचारशील क्रांतिकारक होते. त्यांनी इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा देऊन तरुणांना जागृत केले. राजगुरू आणि सुखदेव यांनीही त्यांच्यासोबत निडरपणे स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. शहीद दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत केली जाते. हा दिवस आपल्याला शिकवतो की स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही, तर अनेक शूरवीरांच्या बलिदानातून मिळाले आहे. त्यामुळे आपण आपल्या देशाबद्दल निष्ठा आणि कर्तव्य भावना ठेवली पाहिजे. शहीद दिवस हा प्रेरणादायी दिवस आहे. लाला लजपत राय यांच्या त्यागापासून ते भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानापर्यंतचा हा इतिहास आपल्याला देशप्रेम, धैर्य आणि त्याग यांचे मूल्य शिकवतो. त्यांच्या आदर्शावर चालणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? नक्की कळवा हं. चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या महान क्रांतिकारकांना ब्रिटिश सत्तेने कोणत्या तारखेला फाशी दिली? बरोबर उत्तर आहे 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या महान क्रांतिकारकांना ब्रिटिश सत्तेने फाशी दिली. दुसरा प्रश्न, सायमन कमिशन भारतात कोणत्या वर्षी आले? बरोबर उत्तर आहे सन 1928 मध्ये सायमन कमिशन भारतात आले. तिसरा प्रश्न, पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते? बरोबर उत्तर आहे लाला लजपत राय यांना पंजाब केसरी म्हणून ओळखले जाते. चौथा प्रश्न, सायमन कमिशनच्या विरोधात आंदोलन करत असताना कोणाचा मृत्यू झाला?
बरोबर उत्तर आहे लाला लजपत राय यांचा सायमन कमिशनच्या विरोधात आंदोलन करत असताना मृत्यू झाला. आणि आता शेवटचा 5वा प्रश्न. भगतसिंग यांनी कोणती घोषणा देऊन तरुणांना जागृत केले? बरोबर उत्तर आहे इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा देऊन भगतसिंग यांनी तरुणांना जागृत केले. चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.